आणि आता तुम्हा आम्हाला थक्क करणारी एक बातमी आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये असे एक गाव आहे की ज्या गावामध्ये गेल्या आठवड्याभरात रोजच्या रोज आग लागतेय। घरं जळतायत, गुरांचे गोठे खाक होतायत, पिकं करपतायत। भयभीत ग्रामस्थ यामुळे सध्या गाव सोडण्याच्या बेतात आहेत, देवाचा धावाही करतात। नेमकं काय घडतंय भंडाऱ्याच्या करकापुरात जाणून घेऊया। 10 घरं पेटली, अनेक गोठ्यांची राख रांगोळी झाली, चाऱ्यांच्या साठ्याला आग लागली। भंडाऱ्याच्या करकापूर गावात गेल्या आठवड्याभरात अग्नितांडव सुरू आहे। एका आठवड्यात 10 घरांना आग लागल्यानं गावात दहशत पसरली आहे आणि आगीचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे। 8-10 दिवसापासून एक भीतीचे वातावरण पहिले आहे। एक खूप दगड, त्याला सेंदूर कुंकू लावून त्या घरावर त्या घरावर येतात आणि हे लगेच आग लागतो। आग लागल्यानंतर 7-8 घराला आग लागलेली आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचे वातावरण फैलले आहे की कुणी घरामध्ये राहण्यास तयार नाहीत। फक्त आगच नाही तर रात्री बेरात्री घरावर शेंदूर फासलेली दगड पडत असल्याचा दावा गावकरी करतायत। धास्तावलेल्या गावकऱ्यांनी पोलीस आणि प्रशासनाकडे धाव घेतली। प्रशासनानं गावकऱ्यांना समजावलं हा प्रकार उन्हामुळे किंवा एखाद्या समाजकंटकामुळे झाल्याची शक्यता वर्तवली, पण गावकरी मात्र ऐकायला तयारच नाहीत। हा भूतबाधेचा प्रकार असल्याचा दावा गावकऱ्यांनी केलाय आणि अखेर देवाचा धावा करण्यास सुरुवात केली। मग आम्ही असं म्हणजे ठरवलं का बा कुठंतरी जायचं। आम्ही 3-4 ठिकाणी गेलो आणि आम्हाला तिथं त्यांनी हे सांगितलं की बाबा तुम्ही पूजापाठ करा, तुमच्या गावात काहीतरी दैविक शक्ती निर्माण झालेली आहे। आणि त्या अनुषंगाने आम्ही 8 वर्षाप्रमाणे जे केलेलं होतं तेच पुन्हा केलं आणि मंदिरात येऊन पूजापाठ केली। ये विज्ञान के पीछे न जाते हुए हम भक्ति भावना की तरफ में गए और मंदिर की पूजा पाठ किए। महाराज की तरफ में गए। प्रशासन भूत प्रेत को मानता नहीं, ये जो जादू टोना है, भानामती, इनको मानता नहीं, लेकिन हम देहात के लोग हैं और देहात के लोगों में मालूम है कि क्या होता है करके, इसलिए हमने भक्ति भावना की तरफ में गए, सार्वजनिक पूजा किए। अचानक सुरू झालेल्या अग्नितांडवामुळे गावकऱ्यांच्या मनातच अंधश्रद्धेचा आगडोंब उसळलाय आणि त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आता या गावात जनजागृती करणार आहे। एक 10 वर्षापूर्वी करकापूरमध्ये असंच प्रकार घडलं होतं। मी स्वतः त्या प्रकरणाची शहानिशा केली। त्या ठिकाणी असं कोणताही जादूटोण्याचा किंवा भूतबानामतीचा प्रकार नाही, तो मानवीय कृत्य आहे आणि त्यावेळेस मी त्यांना समजावून सांगून तो प्रकरण बंद केलं होतं। आता पुन्हा झालं। आज तिथं कार्यक्रम होतं पण आपण जाऊ शकलो नाही, त्याच्यानंतर जाऊन तिथं तो प्रकरण सोडवता येईल। याच्यात काही असं दैवी चमत्कार किंवा कोणत्याही बाबाच्या करणी वगैरे नाही, असं ते प्रकरण आहे। या घटना निसर्ग निर्मित किंवा मानव निर्मितही असू शकतात, त्यामुळे प्रशासनानं आधी गावकऱ्यांच्या मनातली भीती दूर करण्याची गरज आहे, कारण भीती हेच अंधश्रद्धेमागचं सर्वात मोठं कारण असतं। हरीश मोटघरे, ABP माझा, करकापूर, भंडारा।